लोकसभा निवडणुका संपल्यानंतर आता सर्वांना वेध लागले आहेत ते विधानसभेचे। बुलढाणा, चिखली आणि सिंदखेड राज्य विधानसभांचा आढावा आपण मागील काही व्हिडिओमध्ये घेतलेला आहे। मित्रांनो, आज आपण बुलढाणा जिल्ह्यातला एक महत्त्वाचा आणि अतिशय प्रतिष्ठेचा समजला जाणारा मेहकर विधानसभा मतदारसंघाचा आपण या व्हिडिओमध्ये आढावा घेणार आहोत। नमस्कार, स्वागत आहे आपल्या चॅनलवरती आणि मी गौतम तुमचं सहर्ष स्वागत करतो। मित्रांनो, एक आठवण म्हणून आपण चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करायला विसरू नका। मातृतीर्थ बुलढाणा जिल्हा त्यातीलच मेहकर विधानसभा मतदारसंघ। आता मेहकर विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे आणि मेहकर मतदारसंघावर आतापर्यंत शिवसेनेनं निर्विवाद वर्चस्व गाजवले। बुलढाणा जिल्ह्याचे खासदार असलेले प्रतापराव जाधव यांची राजकीय कारकीर्द याच मेहकर विधानसभा मतदारसंघाच्या आमदारकीपासून सुरुवात झाली। सलग 3 वेळा ते मेहकर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी विधानसभेत पोहोचले। त्यानंतर 2009ला शिवसेनेचे तत्कालीन खासदार आनंदराव अडसूळ यांना अमरावतीला पाठवले आणि 2009ला प्रतापराव जाधवांना बुलढाण्यातून खासदारकीच्या रिंगणात उतरवण्यात आले आणि 2014 मध्ये मेहकर विधानसभा मतदारसंघाचे आमदार असलेले प्रतापराव जाधव बुलढाणा लोकसभेचे खासदार म्हणून निवडून गेले। मेहकर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी उमेदवार शोधत असतानाच 2009ला मेहकर विधानसभा मतदारसंघात डॉक्टर संजय रायमुलकर यांना शिवसेनेने विधानसभेची उमेदवारी दिली, मैदानात उतरवलं आणि 2009 मध्ये डॉक्टर संजय रायमुलकर हे मेहकर विधानसभा मतदारसंघाचे आमदार झाले। मेहकर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे वर्चस्व कायम राखत बालेकिल्ल्याची चाबी आपल्याच हातात ठेवत संजय रायमुलकर मेहकर विधानसभेचे आमदार होण्यात यशस्वी झाले। 2009, 2014 व 2019 अशा तिन्ही विधानसभा निवडणुकीत आपलं निर्विवाद वर्चस्व गाजवलं, पण 2024च्या विधानसभा निवडणुकीत ते वर्चस्व कायम राखण्यात यशस्वी होतात का, त्यांना यश मिळतंय का, हे सुद्धा आता पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। मित्रांनो, शिवसेनेत पडलेल्या उभ्या फुटीचा फटका रायमुलकरांना बसण्याची दाट शक्यता आहे। शिवसेनेत 2 गट पडले आणि संजय रायमुलकर हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत बाहेर पडले। लोकसभा निवडणुकीत महायुतीला खूप मोठा फटका बसला आणि मेहकर विधानसभेचे आमदार संजय रायमुलकर हे महायुतीचा भाग आहेत। 2024च्या विधानसभा निवडणुकीत संजय रायमुलकर यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे, कारण बंडखोरीचा वचपा काढण्यासाठी ठाकरेंची शिवसेना सुद्धा आपला उमेदवार रायमुलकरांच्या विरोधात आखाड्यात उतरवणार आहेच। तसेच ठाकरे सोबत काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी असणार आहेच। महाविकास आघाडी संजय रायमुलकर यांचा पराभव करण्यासाठी आपली सगळी प्रतिष्ठा पणाला लावणार, यात काही शंका नाही। निवडणुकीच्या निमित्ताने का होईना उबाटा शिवसेनेत इच्छुकांची खूप मोठ्या प्रमाणात इनकमिंग होत आहे। मेहकर विधानसभा आपल्याच हातात राहावी यासाठी रायमुलकर आपल्या प्रयत्नाची पराकाष्ठा करतील। तर हाच मेहकर विधानसभा मतदारसंघ संजय रायमुलकर यांच्या हातातून हिसकावण्यासाठी उद्धव ठाकरे सज्ज झालेले असतील। बघूयात मेहकर विधानसभेसाठी इच्छुक उमेदवारांची यादी। राजकीय दृष्ट्या महत्त्वपूर्ण असणारा मेहकर विधानसभा मतदारसंघ आणि हा मतदारसंघ ताब्यात घेण्यासाठी अनेक राजकीय नेत्यांनी आपली तयारी चालवलेली आहे। विशेषतः उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेकडून उमेदवारी मागणाऱ्यांची संख्या जास्त आहे, तर काँग्रेसचेही अनेक चेहरे इच्छुक आहेत। तर दुसरीकडे शिंदे गटांचे विद्यमान आमदार संजय रायमुलकर हे एकमेव उमेदवार असतील, यात काही शंका नाही। एकंदरीत काय तर मेहकर विधानसभेसाठी डझनाच्या वर नेते इच्छुक आहेत, त्यामुळे या मतदारसंघात चुरस वाढली असून विधानसभा निवडणुकी रंगतदार होण्याची शक्यता आहे। उमेदवारी आपल्यालाच मिळावी यासाठी सर्वच इच्छुकांच्या मुंबई वारीत वाढ झालेली आहे। बुलढाणा जिल्ह्यावर मजबूत पकड ठेवणारा मतदारसंघ म्हणून सुद्धा मेहकर विधानसभा मतदारसंघाची ओळख आहे। मेहकर विधानसभा मतदारसंघात विधानसभेच्या आचारसंहिता लागण्या अगोदरच निवडणुकीच्या अनुषंगाने मोठ्या हालचालींना वेग आल्याचं दिसून येते। मेहकर विधानसभा मतदारसंघातील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या पक्षाकडे स्थानिक आणि निष्ठावंत उमेदवारालाच पक्षश्रेष्ठींनी प्राधान्य द्यावं ही मागणी आता जोर धरू लागली आहे। फक्त आमदारकीवर डोळा ठेवून वेळेवर शिवबंधन बांधून सामील झालेल्या संधी साधूंना पक्षानं उमेदवारी देऊ नये यासाठी सुद्धा प्रयत्न केले जात आहेत। निष्ठावंतांनाच उमेदवारी देण्यात यावी या मागणीसाठी बरेच जण पक्षश्रेष्ठीकडे साकडे घालत आहेत। पक्षातीलच काही इच्छुक उमेदवार गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत।
शिवसेना उभाटा या पक्षाकडून इच्छुक उमेदवारांची रांग लागली आहे। बघूया कोण कोण आहेत इच्छुक उमेदवार। डॉक्टर गोपाल बछिरे, प्रकाश डोंगरे, मंत्रालयातील अपर सचिव पण नुकतेच सेवेतून निवृत्त झालेले आणि आता राजकारणात एंट्री करत मेहकर विधानसभेसाठी इच्छुक उमेदवारांच्या यादीत सिद्धार्थ खरात यांनी नुकतेच शिवसेना उभाटा या पक्षाचे शिवबंधन बांधत इच्छा व्यक्त केल्याची माहिती समोर येते। डॉक्टर राजू मानकर, प्राध्यापक सतीश ताजने, किसनराव पाटील, सुमित सरदार हे उमेदवार ठाकरे गटाकडून इच्छुक आहेत। तर काँग्रेसची यादी सुद्धा काही कमी नाही। काँग्रेस या पक्षाकडून मेहकर मतदारसंघावर दावा करण्याची शक्यता आहे। कोण आहेत काँग्रेसचे इच्छुक उमेदवार? काँग्रेसचे ज्येष्ठ नेते लक्ष्मणदादा घुमरे, ॲडव्होकेट अनंत वानखेडे, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा अलकाताई खंडारे व साहेबराव पाटोळे हे काँग्रेसकडून इच्छुक आहेत। तर डॉक्टर भैयासाहेब पाटील आणि डॉक्टर ऋतुजा चव्हाण या अपक्ष मैदानात उतरण्याची शक्यता आहे। याच मतदारसंघात काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मात्र मरगळ आलेली दिसत आहे। काँग्रेस राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या हालचाली पाहिजे त्या प्रमाणात दिसत नाहीत। उभाटाच्या इच्छुकांच्या मातोश्रीवर वाऱ्या वाढल्या आहेत। सर्वांच्या मध्ये वंचित बहुजन आघाडी आणि ऑल इंडिया पॅंथर सेनेचे अध्यक्ष दीपक केदार हे सुद्धा विधानसभेच्या रिंगणात उतरणार आहेत। असे झाल्यास मेहकर विधानसभेचे चित्र हे रंगतदार होणार यात काही शंका नाही। तुम्हाला काय वाटतं, कोण होणार मेहकर विधानसभा मतदारसंघाचा 2024चा आमदार आणि डॉक्टर संजय रायमुलकर पुन्हा आमदार होणार का? हे कमेंट करून तुम्ही आम्हाला नक्की कळवा। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करायला विसरू नका। भेटू पुढील एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।